नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उस्सल। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 21 ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या कृषी महोत्सवामध्ये भव्य असं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरतील असा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 21 ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध किंवा अत्याधुनिक उपकरणे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने याची माहिती खरेदी करता यावी या दृष्टीने महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना लाभदायक असणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। कृषी क्षेत्रात होणारी क्रांती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, तसेच येणाऱ्या काळात मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहून देणार नाही असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तसेच 365 दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले। मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो। आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो 50 टीएमसी पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ। पहिल्या टप्प्यात 50 टीएमसी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू। आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे। शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय, पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय। आमचा शेतकरी गेले 25-30 वर्ष म्हणतो आम्हाला 7 दिवस 365 दिवस दिवसा वीज द्या, अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते। रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली। मला सांगताना आनंद वाटतो 12,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलंय। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 18 महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर 365 दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ। कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही। नेहमीच दुष्काळाच्या छायेमध्ये असणाऱ्या मराठवाड्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आशादायक असं चित्र दाखवलं। येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा हा दुष्काळग्रस्त राहणार नाही, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा लाईट मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं आणि त्या पद्धतीने कामही चालू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या आश्वासनामुळे नेहमीच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आशेचा एक किरण दिसला आहे।